सिंहस्थ सहाय्यक समिती द्वारा प्रसारित सोहळा कुंभ पर्वाचा श्रद्धा सेवा समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी या सिंहस्थ कुंभ पर्वानिमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबर, लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप, नाशिक. ऐकूया जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. नमस्कार श्रोते हो, आजचा कार्यक्रमाचा आपला 12वा भाग. आणि आज घरातली सगळी मंडळी ही त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेली आहे. तिथेच 10 शैव आखाड्यांची माहिती सुद्धा रंगली आहे. ऐकूयात. आजी, आकाश किती सुंदर आहे ना आज. हो, सकाळी त्र्यंबकेश्वरला जास्त सुंदर दिसतं. ब्रह्मगिरी पर्वतावर सूर्याची किरणं पडतात ना तेव्हा. आजी, तुम्ही गेलायत का कधी त्र्यंबकेश्वरला? म्हणजे असं पहाटे पहाटे? हो, खूप वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वीच्या सिंहस्थात. ते मी कधी विसरणार नाही. काय झालं होतं? अमृत स्नानाची आदली रात्र होती. त्र्यंबकेश्वरमध्ये सगळे आखाडे एकत्र होते. साधूंचे मंत्र, धुनीचा धूर, मशालीचा प्रकाश आणि वर चांदण्यांचं आकाश. तो क्षण म्हणजे खरंच अलौकिकच. काय आजी? शब्दात नाही सांगता येत बाळा, अनुभवायला हवं. आजी, बाहेर खूप जास्त थंडी ग, तुम्हाला नाही वाटत? आम्हाला सवय आहे. बस, आज त्र्यंबकेश्वरची गोष्ट सांगते. हां, सांग ना, चालेल मला. त्र्यंबकेश्वरला खरंच इतकं वेगळं वाटतं? हो, त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीय मामृता. त्र्यंबकेश्वर हे केवळ मंदिर नाही, ती एक ऊर्जा आहे. तिथे गेलं की मन शांत होतं. आणि सिंहस्थाच्या वेळी तर या शक्तीला हजारो पट बळ येतं. तर त्र्यंबकेश्वरमध्ये 10 शैवपंथीय आखाडे आहेत. शैव म्हणजे भगवान शंकराचे उपासक. त्र्यंबकेश्वर हे शंकराचं ज्योतिर्लिंग असल्यामुळे शैव आखाड्यांसाठी हे स्थान विशेष पवित्र आहे. 10 आखाडे म्हणजे खूप आहेत. सांगते. दशनाम जुना आखाडा, आवाहन आखाडा, अग्नी आखाडा, अटल आखाडा, आनंद आखाडा, आनंद निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, श्री बडा उदासीन निरंजनी आखाडा, श्री नया उदासीन निर्वाणी आखाडा आणि श्री निर्मल पंचायती आखाडा. म्हणजे 1, 2, 3, 10 बरोबर. मी तर दशनामी 6च आखाड्यांविषयी ऐकलं होतं. एक महानिर्वाणी आखाडा, दुसरा श्री निरंजनी आखाडा, श्री अटल आखाडा, श्री आनंद आखाडा, श्री जुना आखाडा आणि श्री आवाहन आखाडा. आजी, या 10 आखाड्यांमध्ये काय फरक मग? प्रत्येक आखाड्याची साधना पद्धत थोडी वेगळी. काही अग्नि उपासक ते धुनी पेटवतात, काही ध्यानधारणेवर भर देतात, काही नाद संगीतानं उपासना करतात, पण सगळे शंकराचे भक्त. म्हणजे एकाच देवाची उपासना पण वेगवेगळ्या पद्धतीने. हेच तर सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे. एकच सत्य, अनेक मार्ग. हो, प्रत्येक आखाड्याचा स्वतःचा मठ आणि आश्रम त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. साधू महंतांचा सहवास हे त्र्यंबकेश्वरचं वैभव आहे. वर्षभर साधू तिथे असतात. पापातून मुक्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी अनेक विधी केले जातात. आजोबा, कुशावर्तावर अमृत स्नान होतं ना?
ते कसं असतं? कुशावर्त म्हणजे त्र्यंबकेश्वरचं सर्वात पवित्र तीर्थ. गोदावरी, दक्षिण गंगा. लाखो भाविकांचं श्रद्धेचं केंद्र. नाशिककर म्हणून आपली जबाबदारी आहे गोदावरी, नंदिनी आणि तिच्या उपनद्या स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याची. आपला कुंभ माझी जबाबदारी. आपला कुंभ माझी जबाबदारी. गौतम ऋषींनी दर्भाच्या साह्यानं गोदावरीला अडवलं होतं. तेच हे कुशावर्त. त्या पाण्यात स्नान केल्यावर जे वाटतं ना, वा 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 वा, हलकं वाटतं, आतून स्वच्छ झाल्यासारखं वाटतं. आई, आपण यावेळी नक्की जाणार ना त्र्यंबकेश्वरला? नक्की, आपण सगळे मिळून जाणार आहोतच. आजी आजोबा, मी आपल्या सगळ्या गोष्टी ना माझ्या मैत्रिणींना सांगते आणि त्या रोज माझ्याकडून अपडेट्स मागतात. मी ह्याची पण भर घालेल त्यात. आजी, हे सगळं ऐकलं ना की एक जाणवतं, आपलं नाशिक त्र्यंबकेश्वर किती महान आहे. आपण किती नशीबवान आहोत इथे जन्माला आलोय म्हणून. हो बाळा, आणि म्हणूनच या भूमीची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. हो, म्हणून तर आपल्याला सगळ्यांना जायचंय. आणि नुसतं जायचं नाही बरं का, सगळीकडे लक्षही ठेवायचंय. आपण यजमान आहोत हे विसरलात का तुम्ही? आपला कुंभ माझी जबाबदारी. जगातला सर्वात मोठा शांततापूर्ण उत्सव म्हणजे कुंभ पर्व. जात, भाषा, पंथ, प्रदेश असा कोणताही भेद न मानता सगळ्यांना एकत्र आणणारं पर्व. या सामाजिक समरसतेत आपणही सक्रिय सहभागी होऊया. आपला कुंभ पर्व माझी जबाबदारी. आपला कुंभ पर्व माझी जबाबदारी. त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, 10 शैव आखाड्यांचं केंद्र आणि सिंहस्थ कुंभ पर्वाचं हृदय. पुढच्या भागात तिथी कशी ठरते, आकाशातून उत्तर कसं मिळतं, ऐकत रहा. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. सहभाग अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष्क आणि स्वरा. संकल्पना महेश दाबक. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवखरे, कॅलिडोस्कोप नाशिक. विशेष सहकार्य आयव्ह्यू एंटरप्राइजेस. सोहळा कुंभ पर्वाचा दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 अर्थात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. तसंच www.nasikkumbhparv2027.com या आमच्या अधिकृत वेबसाईटवर हे प्रसारित झालेले भाग आपण पुन्हा ऐकू शकता. आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि अधिक माहिती आणि प्रतिक्रियेसाठी आणि कुंभ पर्वाच्या निमित्तानं जी पुस्तिका प्रकाशित केली आहे ती मिळवण्यासाठी आपण आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक 70 587 20 566 7058720566. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आपला कुंभ माझी जबाबदारी.